या ठिकाणी करायचं आहे। मी सन्माननीय शिवाजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मधुकर भाऊ घारे यांचा या मुख्य व्यासपीठावरती अगदी शाहीद सन्मान करायचा आहे। सन्माननीय शिवाजी सावंत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मधुकर भाऊ घारे यांचा सन्मान या स्पर्धेच्या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। कॅमेरामन आपण टॉस बॉक्स कव्हर करा। धन्यवाद डीजे मास्टर। त्यानंतर सन्माननीय अर्जुन सकपाल साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हर्षद भाऊ साबंत यांचा सन्मान करायचा आहे। सन्माननीय अर्जुनजी सकपाल साहेबांना मी विनंती करेन की हर्षद भाऊ साबंत यांचा त्यानंतर सन्माननीय अशोकजी साबंत आणि अण्णा साबंत आपल्या शुभ हस्ते शरद भाऊ साबंत यांचा सन्मान आपण या मुख्य हर्षद भाऊ साबंत यांचा या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे। त्यानंतर सन्माननीय प्रमोदजी पिंगले साहेबांचा देखील या मुख्य व्यासपीठावर सन्मान आपण करतोय। मी सन्माननीय अशोकजी सावंत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रमोदजी पिंगले साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। अगदी आपण पाहताय येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान आणि सन्मान करणारी मानाची आणि सन्मानाची आपल्या अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहताय। आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं अगदी मायाचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय गोपाल साबंत साहेबांचा देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय। सन्माननीय गोपालजी साबंत साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान आमच्या सन्माननीय अण्णा साबंत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। या साहेब आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। मी विनंती करेन की गोपाल साबंत साहेब आपण या आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आमचे सन्माननीय अण्णा साबंत यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर सन्माननीय छगनजी कोकणे यांचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। मी सन्माननीय छगन सावंत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण छगनजी कोकणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। आणि त्याच नंतर सन्माननीय नितीनजी रसाल यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो या स्पर्धेच्या ठिकाणी। सन्माननीय संदेशजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण नितीनजी रसाल साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आणि त्यानंतर सन्माननीय रोहन सावंत यांचा सन्मान संदेश सावंत यांना मी विनंती करेन की रोहन सावंत यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे।
सन्माननीय अरुणजी भालिवडे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। सन्माननीय अरुणजी भालिवडे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। साहेब आपण देखील या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। त्यानंतर सन्माननीय मनोजजी जाधव यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। मनोज जाधव आणि महेश जाधव यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती। महेश जाधव आणि मनोज जाधव।
सावंत 11 टीम आपला कर्णधार लगेच या आपण आपले पारितोषिक घेण्यासाठी। सन्माननीय प्रमोदजी पिंगले साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय स्वर्गीय महादू सावंत 11 या टीमला। त्यानंतर या स्पर्धेचा 7वा क्रमांक, या स्पर्धेचा 7वा क्रमांक आपण पाहताय ऋतू 11, 7वा क्रमांकाचा मानकरी ठरलाय ऋतू 11। आपण या आपला कर्णधार पाठवा लगेच आणि हे पारितोषिक देण्यासाठी। सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ब्रदर्स 11 आणि हे पारितोषिक देतील मी सन्माननीय छगनजी कोकणे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरती या। आणि या स्पर्धेचा 7वा क्रमांकाचा मानकरी ठरलाय ब्रदर्स 11। चला या कॅप्टन ब्रदर्स 11। आणि त्यानंतर या स्पर्धेचा 6वा क्रमांकाचा मानकरी, या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सर्वांना विनंती आहे की मित्रांनो आपण या पारितोषिक वितरण सोहळा चालू आहे, आपण सर्वांनी समोर या। आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय रियान एंटरप्राइजेस। लेट मंगेश दादा 11, स्वर्गीय मंगेश दादा 11 टीमचा कॅप्टन या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला स्वर्गीय मंगेश दादा 11। सन्माननीय मनोजी जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज द्यायचं, हे पारितोषिक द्यायचं। मनोजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय। आणि या स्पर्धेतील 5वा क्रमांक अचानक फायटर्स। आणि मी हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय अशोकजी सावंत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय। सन्माननीय अशोकजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय। 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय अचानक फायटर्स या टीमचे कॅप्टन
चला चला या ठिकाणी आपण पहिलं वैयक्तिक पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. चला या सर्वांनी पुनश्च एकदा विनंती करतो ज्या ज्या टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळतात सर्व इथे उपस्थित आहेत सर्वांना विनंती आपण सर्वांनी समोर या. सर्वांना पुनश्च एकदा विनंती या समोर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर हे किताब जात आहे. बेस्ट बॉलर या स्पर्धेचं हे किताब जात आहे. बेस्ट बॉलर या स्पर्धेचा लुक ॲट मी टीमचा प्रथमेश जाधव ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ज्याच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या संपूर्ण विकेट आहेत 11 आणि अगदी आपण पाहताय ना की कैलास ज्याच्या विकेट या स्पर्धेमध्ये 9 विकेट होत्या आणि त्याला अगदी एका विकेटने बीट करत पुढे निघाला तो प्रथमेश जाधव ठरला या स्पर्धेचा आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्याचा बेस्ट बॉलर. मी सन्माननीय कैलासजी फाले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज देण्या हे पारितोषिक देण्यासाठी आपण या सन्माननीय कैलासजी फाले साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचे किताब या ठिकाणी देतोय आणि हे बेस्ट बॉलरचे किताब या ठिकाणी जात आहे प्रथमेश जाधव या गोलंदाजाला ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 11 विकेट मात्र मिळवल्या आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने एक ट्रॉफी आणि त्यानंतर एक कूलर देऊन या ठिकाणी त्याला सन्मानित केलं जातं. वेल प्लेड प्रथमेश. आणि त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ज्याची या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय 117 रन आणि 4 विकेट देखील आहेत. अगदी विकेट ऍड नाही केल्या 117 रन 4 विकेट देखील आहेत. सिरीज साठी अगदी एका पॉइंटने तो मागे राहिला. या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ठरला लुक ॲट मी टीमचा सुयोग टिटकरे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. आणि खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समन साठी कूलर विजयजी रसाल साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. आणि आपण जी ट्रॉफी पाहतोय ते सन्माननीय प्रमोदजी पिंगले साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय प्रमोदजी पिंगले साहेबांना विनंती करेन की आपण साहेब यायचं आहे आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन हे किताब या ठिकाणी द्यायचं आहे. अगदी ट्रॉफी देखील आहे त्यानंतर कूलर देखील आपण पाहताय. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्याचा बेस्ट बॅट्समन हे किताब जात आहे सुयोग.
त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि हे किताब जात आहे लुक ॲट मी टीमचा दिलीप सावंत. चला या लगेच दिलीप सावंत, आपण देखील या लगेच. आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं स्पोर्ट शूज आहेत, ते आमचे सन्माननीय रोहिदासजी पिंगळे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. आणि त्यानंतर एक ट्रॉफी ती सन्माननीय प्रमोदजी पिंगळे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आली आहे. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय रियान एंटरप्राइजेस. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय अशोकजी सावंत आणि अर्जुनजी सकपाल साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक आपण द्यायचा आहे. आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक ठरलाय रियान 11 एंटरप्राइजेस. चला या लगेच टीमचे कॅप्टन. त्यानंतर या स्पर्धेतील थर्ड प्राइज तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी हे पारितोषिक देण्या अगोदर मी सन्माननीय नितीनजी रसाल साहेबांना विनंती करेन की आपण यायचंय समोर. आणि या स्पर्धेतील थर्ड प्राइज तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ऋतू 11. चला या ऋतू 11. या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ऋतू 11. आणि हे पारितोषिक देतील आमचे सन्माननीय नितीनजी रसाल. आणि या स्पर्धेतील रनर अप द्वितीय क्रमांकाचा मानकरी हे पारितोषिक देण्या अगोदर मी सन्माननीय हर्षद भाऊ सावंत यांना विनंती करेन की आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते. आपण या ठिकाणी रनर अप या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक या ठिकाणी देतोय. आणि या स्पर्धेतील रनर अप ठरलाय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री गणेश 11. काय खेळलेत श्री गणेश 11 टीम, परंतु अगदी मेगा फायनल मध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. आणि या स्पर्धेचा अगदी रनर अप ठरलेला संघ श्री गणेश 11 कॅप्टन आणि अगदी पुरस्कर्ते देखील आणि सर्व संघाचे मेंबर जरी आले तरी चालतील हे पारितोषिक घेण्यासाठी. आणि त्यांना पारितोषिक देत आहेत आमचे सन्माननीय हर्षद भाऊ सावंत. आणि त्यानंतर या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मालिकावीर आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यातील मालिकावीर ठरला, ज्याने खऱ्या अर्थानं फक्त एका पॉइंटनं या स्पर्धेचा मालिकावीर. एनी गेसेस कोणाला माहिती आहे कोण असेल या स्पर्धेचा मालिकावीर? आणि नो डाऊट श्री गणेश 11 टीमचा हर्षद रसाल ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर, ज्याने या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय 11 विकेट आणि 97 रन ज्याच्या नावावरती आहेत, तो हर्षद रसाल ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. फक्त एका पॉइंट या ठिकाणी सुयोग मागे पडला.
130 पॉइंट। आणि सन्माननीय ऋतुराजजी घरत साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे मालिका बीरचं पारितोषिक आपण द्यायचंय। मालिका बीर साठी आपण पाहताय LED TV, त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी। सन्माननीय ऋतुराज घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय। LED TV, त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी। या स्पर्धेचा मालिकावीर आपण पाहताय हर्षल रसाल 130 पॉइंट। आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय प्रथम क्रमांकाचा मानकरी। हे पारितोषिक देण्या अगोदर मी सन्माननीय आमचे मधुकर भाऊ घारे यांना मी विनंती करेन की साहेब आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय। मी सर्वच मान्यवरांना देखील विनंती करतो आपण देखील या, आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं चॅम्पियन टीमला चॅम्पियनचं किताब देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय लुक ॲट मी। कॉंग्रॅच्युलेशन टीम। धन्यवाद डीजे, धन्यवाद। मी मान्यवरांना विनंती करतो, भाऊंना विनंती करतो, धन्यवाद डीजे डीजे डीजे। मी हॅलो, खऱ्या अर्थानं एक 2-3 सन्मान या ठिकाणी राहिलेत, ते आपण सन्मान या ठिकाणी पूर्ण करूया। कारण की ज्यांची अथाप मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने गेले 3 दिवस मी आमचे दोन्ही ऑफिशियल मिलिंद सर आणि आमचे संदीप सर यांना विनंती करतो की आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी आमचे दोन्ही ऑफिशियलला विनंती करतो की आपण यायचंय, संदीप सर आणि मिलिंद सर आपण। आणि त्यानंतर आमचे ऋतुराज घरत यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। ऋतुराज घरत साहेब आपण या, आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय। मी आमचे दोन्ही ऑफिशियल या मिलिंद सर आणि संदीप सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती। त्याचबरोबर लगेच इथे आजच्या दिवसाचे शेवटच्या दिवसासाठी योगेश डोले सर त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। त्यानंतर आमचे प्रोप्रायटर इशू KTC लाईव्हचे प्रोप्रायटर त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल, त्यांनी देखील स्वीकारायचं आहे। चला, त्यानंतर दोन्ही ऑफिशियल अंपायर झाले त्यांचा। ओके, ऋतुराज घरत यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आणि त्यानंतर आमचे KTC लाईव्ह यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आणि त्याचप्रमाणे आमचे गणेशजी रसाल यांचा देखील आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय, ज्यांची मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय। अगदी ऑफिशियल असो, त्यानंतर समालोचक असो, गुणलेखक असो,
प्रत्येक ठिकाणी अगदी जिथे जिथे कमी असेल ना तिथे तिथे अगदी आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आणि त्याचप्रमाणे आमचे डीजे गणेश रसाल आपण या आणि 3 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं